श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या YouTube चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत धनुराशीला लागणार शनीची ढैया आणि त्याचं तुम्हाला काय फळ मिळणार, त्याचे काय परिणाम होणार आणि ते कधीपासून लागणार आहे आणि शनी महाराजांची ढैया लागल्यावर काय उपाय करायचे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपले जे मित्रमंडळी असतील त्यांना जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर नक्की करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, पहिला प्रश्न असा असेल की धनुराशीच्या व्यक्तींना तर 7.5 तर आमची कधीच संपली, मग आता ही नवीन ढैया कशी चालू होणार आहे? तर बघा मित्रांनो, ज्यावेळेस शनी महाराज 8व्या आणि 4थ्या स्थानावर असतात त्यावेळेस आपल्याला ढैया चालू होत असते आणि धनुराशीची ढैया ही 30 मार्च 2025 नंतर चालू होणार आहे. म्हणजेच काय की तुम्हाला 2.5 वर्षाचा काळ हा तुमचा ढैयाचा असणार आहे आणि त्यामुळे तुम्ही घाबरून न जाता तुम्ही सकारात्मक विचार चालू ठेवा. सकारात्मक विचार केल्यानंतर तुम्हाला कुठल्याही संकटांना सामोरे करायचं यश मिळेल आणि तुम्ही अपयशातून यशाकडे मार्गक्रम कराल. म्हणून आपल्याला नेहमी विचार हा सकारात्मक ठेवा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. की बघा मित्रांनो, शनी महाराज 30 मार्च नंतर 4थ्या आणि 8व्या स्थानावर आल्यावर शनी आपल्या अ, अ, घर बदलणार आहे आणि आपण घर बदलल्यानंतर धनुराशीला ढैया चालू होणार आहे आणि त्या ढैयाचे धनुराशीच्या व्यक्तींवर काय परिणाम होणार आहे ते आपण आता जाणून घेणार आहोत. तर बघा, जेव्हा तुमची ढैया चालू होईल म्हणजे 30 मार्च 2025 नंतर धनुराशीला जेव्हा ढैया चालू होईल, ते ढैया चालू झाल्यावर तुम्ही नवीन वाहन खरेदी करू शकता, नवीन प्रॉपर्टी खरेदी करू शकता आणि जे लोखंडासंबंधित तुम्ही नवीन वस्तू खरेदी करू शकता. तुम्हाला नोकरीची सुद्धा संधी मिळणार आहे. म्हणजेच काय की मित्रांनो, बघा की ढैया चालू झाल्यावर तुम्हाला वाईट परिणामांपेक्षा चांगलेच परिणाम जास्त होणार आहेत. त्यामुळे तुम्ही घाबरून जायचं कुठलंही कारण नाहीये. त्यानंतर बघा की तुमचा चालू झाल्यावर तुम्ही आपल्या परिवारासोबत, आपल्या मित्रांसोबत फिरायला सुद्धा जाणार आहात. त्याचप्रमाणे तुमची आर्थिक आवक वाढणार आहे. त्याचप्रमाणे जर तुमचे एखादी प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल, ते सुद्धा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. आता हे झाले चांगले फळ. म्हणजेच काय की तुमची ढैया लागल्यावर तुम्हाला जे चांगले फळ मिळणार आहेत, ते चांगले फळ हे आहेत. त्याचप्रमाणे तुम्हाला काही काळजी सुद्धा घ्यायची आहे. काळजी आणि किंवा तुम्हाला वाईट फळही मिळणार आहेत आणि म्हणजेच काय की वाईट फळ मिळणार याचा अर्थ तुम्ही थोडीशी काळजी घ्यायची आहे, थोडीशी जपून व्यवहार करायचे आहे. त्यातलं पहिलं बघा की ज्यावेळेस तुमची शनीची ढैया चालू होणार आहे, त्यावेळेस तुमचे शत्रू सुद्धा वाढणार आहेत. म्हणजेच काय की तुमचे हितशत्रू किंवा तुमचे शत्रू जास्त प्रमाणात वाढणार आहे. त्याचप्रमाणे बघा की तुम्ही ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी, कामाच्या ठिकाणी राजकारण होणार आहे. म्हणजेच काय की तुम्ही एखाद्या कामाच्या ठिकाणी तुमचे सहकारी असतील किंवा तुमचे वरिष्ठ असतील, हे तुम्हाला त्रास देणार आहेत किंवा तुमच्यासोबत राजकारण घडणार आहे. त्यामुळे तुम्ही थोडीशी काळजी घ्यायची आहे. कुठलीही गुंतवणूक करताना वरिष्ठांचा सल्ला घेऊन किंवा ज्या ज्या इन्व्हेस्टमेंट मधले तज्ञ असतील त्या तज्ञांचा सल्ला घेऊनच तुम्हाला एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करायची आहे. त्यानंतर बघा की नफ्याचे आमिष दाखवून, म्हणजेच काय, एखाद्या व्यक्ती तुमच्या जवळ येईल आणि तुम्हाला नफ्याचे आमिष दाखवेल आणि त्या नफ्याचे आमिष दाखवून तुम्ही गुंतवणूक कुठेही करायची नाहीये. तुम्हाला तोटा होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे बघा की तेलकट पदार्थापासून तुम्हाला दूर राहायचे आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारचे तेलकट पदार्थ येणाऱ्या काळात सेवन करायचे नाहीये. म्हणजेच काय की 30 मार्च 2025 नंतर जेव्हा तुमची ढैया चालू होईल, त्यावेळेस तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे आणि नफा दाखवणाऱ्या ज्या व्यक्ती असतील, अशा व्यक्तींबरोबर सांभाळूनच व्यवहार करायचा आहे. कोणावरही पटकन तुम्हाला विश्वास ठेवायचा नाहीये. त्यानंतर बघा की कर्ज घेताना, येणाऱ्या काळात तुम्हाला कर्ज घेताना अतिशय विचारपूर्वक कर्ज घ्यायचे आहे. जर तुम्हाला कर्ज घेण्याची वेळ आलीच तर तुम्हाला ती विचार करून घ्यायची आहे. शक्यतो तुम्हाला कर्ज घेणे टाळलेले बरे. त्याचप्रमाणे बघा की तुम्हाला तुमचे सहकारी जे असतील किंवा तुमच्या कामातले लोक असतील यांच्यावर लक्ष ठेवायचे आहे आणि तुमचं तुमचं तुमच्या त्यांच्यावर लक्ष ठेवतानाच तुम्हाला तुमचं काम सुद्धा योग्य आणि चोख पद्धतीने करायचे आहे. त्याचा कुठल्याही तुमच्या कामावर परिणाम होऊ द्यायचा नाहीये. तुम्ही जर तुमच्या कामात सकारात्मक दृष्टिकोन ठेवला, तुम्ही कष्ट केले, तर तुम्हाला कुठल्याही
व्यक्तीचा किंवा कुठल्याही सहकार्याचा त्रास तुमच्या कामावर होणार नाहीये. त्यामुळे तुम्ही नेहमी सकारात्मक विचार करा. त्याचप्रमाणे बघा, की तुम्हाला काही जण हे विनाकारण त्रास देतील. म्हणजे तुमचं कुठलंही काम असेल किंवा तुमचं काहीही चूक नसेल तरी सुद्धा समोरच्या व्यक्ती तुम्हाला विनाकारण त्रास द्यायला येतील. त्यामुळे तुम्ही लोकांशी वागताना, बोलताना थोडीशी काळजी घ्यायची आहे. त्याचप्रमाणे बघा, प्रवासात सुद्धा तुम्हाला थोडीशी काळजी घ्यायची आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही जर प्रवासात काळजी घेतली किंवा प्रवासात जाणार असाल, तर तुम्हाला पहिल्यांदा तुमच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे. तुमच्या खाण्यापिण्याकडे काळजी घ्यायची आहे. तसेच बघा, की जे तुमचे विनाकारण शत्रू निर्माण होणार आहेत, तर तुमच्या बोलण्यामुळे शत्रू निर्माण होतील किंवा तुम्ही काही न करता शत्रू निर्माण होतील. त्यामुळे तुम्हाला थोडीशी जीवनात वावरत असताना, समाजात वावरत असताना थोडीशी तुम्हाला काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर बघा, की मित्रांनो, तुमची ध्येय चालू झाली, की तुम्हाला घाबरण्याचे कुठलेही कारण नाही. तुमचे काम तर नक्कीच होणार आहे, परंतु त्या कामाला थोडासा उशीर लागणार आहे. बघा मित्रांनो, की आता ध्येय तर चालू होणारच आहे. तर त्यावर तुम्हाला काही उपाय सुद्धा सांगणार आहे. ते तुम्ही करा, प्रयत्न करा, कष्ट करा. तुम्हाला ध्येयाचा कुठलाही परिणाम जाणवणार नाही. आणि आपण जर कष्ट केले किंवा चांगले कर्म ठेवले, तर कुठलीही साडेसाती, कुठलेही कर्म आपल्याला काहीही करू शकत नाही. आपले काम हे नक्कीच पूर्ण होणार आहे. त्यातला पहिला उपाय म्हणजे तुम्ही शनीचा बीज मंत्र हा 108 वेळा म्हणायचा आहे. दर शनिवारी तुम्हाला शनीचा बीज मंत्र 108 वेळा म्हणायचा आहे. त्याचप्रमाणे बघा, की तुम्हाला सूर्याला जल अर्पण करायचे आहे, म्हणजे सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला हनुमान चालीसाचे सुद्धा वाचन करायचे आहे. तुम्ही दर शनिवारी किंवा दररोज हनुमान चालीसाचे वाचन करू शकता. त्याचप्रमाणे बघा, की तुम्ही अ, शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन शनी महाराजांना काळे तीळ आणि तेल सुद्धा वाहू शकता. हे सर्व उपाय केल्यानंतर तुम्हाला जो येणारा ध्येयाचा काळ आहे, तो अतिशय चांगल्या स्वरूपात जाणार आहे. त्यामुळे मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि धनुराशीला जी ध्येय चालू होणार आहे, त्यामुळे तुम्ही घाबरून जाण्याचे कारण नाही. त्या ध्येयामध्ये तुम्हाला अडचणी कमी आणि चांगले जास्त येणार आहेत. तुमचं जे काम ध्येयामध्ये आहे ते होणारच आहे. मित्रांनो बघा, की नेहमी सकारात्मक विचार करा. सकारात्मक विचार केल्यानंतर तुम्हाला चांगले फळ नक्कीच मिळते. तुम्हाला कुठलीही अडचण असेल, कुठलेही तुमचं जर अपयशी तुम्ही होत असाल, यश मिळत नसेल, तर तुम्ही नक्कीच सकारात्मक विचार करा. कष्ट प्रामाणिकपणे करा. तुम्हाला यश तुमच्या जीवनामध्ये नक्कीच मिळेल. आणि धनुराशीला ध्येय चालू असली, तरी तुम्ही कुठल्याही प्रकारचे घाबरण्याचे कारण नाही. आणि तुमचे प्रयत्न जर तुम्ही चांगले केले, तर तुम्हाला कुठल्याही हितशत्रूंचा त्रास हा होणार नाही. आणि जे सहकारी तुमच्याकडे तुम्हाला त्रास देत असेल, त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा आणि तुमचे काम चालू ठेवा. नक्कीच तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल आणि देव तुमची सर्व इच्छा पूर्ण करो, ही देवाच्या चरणी प्रार्थना. आणि येणारा जो दिवाळीचा काळ आहे, किंवा सणवाराचा काळ आहे, तुमच्या परिवाराला, तुम्हाला तो अतिशय शुभ जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.